याची मागणी. महाराष्ट्रामध्ये पुणा मुंबई सगळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोक जे आहे, महाराष्ट्रीयन ब्राह्मण लोक आहे, ते जवळजवळ सगळं तेच आंबेमोड तांदूळ वापरतात. भाव काही बी असू द्या ते ते वापरतात तो तांदूळ, कारण की ते महागडा आहे म्हणून तो लोक कमी लावतात आणि कमी क्वांटिटी होती आणि याचा डिमांड वाढलेली आहे म्हणून हे भाव वाढ झालेली आहे. लागवड कमी होती म्हणूनच भाव वाढलेत. आवक कमी आहे आणि डिमांड जास्त आहे म्हणून भाव वाढ झालेली आहे. आणि तो आंबेमोड तांदूळ आता सध्या तरी एक्सपोर्टला पण सुरुवात झालेली आहे. आपण काय कारणाने नाही घेऊ शकलो, पण पॅटर्न आपला आहे. जे बासमती तांदूळचं उत्पादन आहे ना, ते आपले पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानचा देश वेगळा झालेला आहे. तिकडच्या प्रांताला फक्त आपलेच मधून जे भारतातून जे झालेलं तिथेच होतो, पण डोमेस्टिकमध्ये पण वाढलेली आहे. पुण्यामध्ये पण एक वेळेला एकही जे ठिकाणी बिर्याणी मिळायची नाही, आज कमीत कमी गल्ली गल्लीत 10-10 बिर्याणी हाऊस झालेले आहे. नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्समध्ये आपलं स्वागत. आज विषय आहे तांदूळाचा आणि विषय यासाठी घेतला आहे कारण गेल्या काही दिवसांपासून तांदळाचे भाव वाढत चाललेत आणि त्यातही विशेष करून बासमती तांदूळ असेल, आंबेमोहर असेल, याच्या ज्या किमती आहेत त्या दुपटीने जवळपास वाढलेल्या आहेत. म्हणजे जणू काही सोन्याचा भाव जसा वाढला तसा तांदळाचा भाव वाढल्याचं आपल्याला सध्या पाहायला चित्र मिळतंय. नेमकं काय घडतंय जगभरामध्ये, या तांदळाचे भाव का वाढलेत, काय कारणं आहेत आणि काय स्पेशालिटी आहे या तांदळाची, हे सगळं मी जाणून घेणार आहे. तांदूळ विक्रेते आणि या विषयातील तज्ज्ञ जेठमल दादीच माझ्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे लेट्सअपमध्ये. काय असं घडलंय की एकदम असे तांदळाचे भाव वाढले? जो आंबेमोहर तांदूळ 7 ते 8 हजारापर्यंत जात होता तो आता जवळपास 13,000 14,000पर्यंत पोहोचलाय. सोबतच बासमतीचे पण भाव वाढलेत. बघा, मागे पावसाळ्यामध्ये जे तांदळाचे क्रॉपचे नुकसान झाले त्यामुळे उतारा कमी आला आणि डिमांड चांगली आहे म्हणून जे सुरुवातीला 8,000 रुपये आंबेमोहरचे भाव निघाले होते ते आज तारीखपर्यंत 13,000 रुपयेपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तो पश्चिम बंगालमधून गोविंद भोग म्हणून आंबेमोहर येतो, त्याचे भाव 15,000पर्यंत पोहोचलेला आहे. डिमांड चांगली आहे, क्रॉप कमी आहे आणि सरकारची नीतीमुळे समजा हे मिलेट म्हणून म्हणतात ना, त्याच्यात आंबेमोहर चांगला तांदूळमध्ये मानला जातो म्हणून आंबेमोहरचे भाव आणि त्याची डिमांड जास्त वाढलेली आहे. पण नेमकं आंबेमोहर हा जो तांदूळ आहे याची खास स्पेशालिटी काय नेमकी? एक तर तो बारीक असतो आणि एकदम सुवासिक असतो आणि त्याच्यानी काय जे गॅस वगैरे होतात ते तांदळाने होत नाही. म्हणून याची मागणी नेमकी नॉर्मली कुठल्या कुठल्या, म्हणजे महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं गेलं तर कुठल्या भागामध्ये जास्त याची मागणी? महाराष्ट्रामध्ये पुणा मुंबई सगळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोक जे आहे, महाराष्ट्रीयन ब्राह्मण लोक आहे, ते जवळजवळ सगळं तेच आंबेमोड तांदूळ वापरतात. भाव काही बी असू द्या ते ते वापरतात तो तांदूळ. एक वेळा जो आंबेमोड तांदूळ घेऊन गेला ना, मग तो दुसरा तांदूळ खात नाही, तो आंबेमोडच तांदूळ वापरतो. साधारण कुठल्या राज्यामध्ये याचं पीक घेतलं जातं? पीक बघा, MP, आंध्रा आणि पश्चिम बंगाल आणि थोडाफार महाराष्ट्र नागपूर बेल्टला घेतला जातो. म्हणजे एमपीच्या जवळची बॉर्डरचं गाव. विशेष करून असं बोललं जातं की आंबेमोहर हा जो तांदूळ आहे यासाठी एक पोषक तेच वातावरण लागतं, कुठेही तो पिकत नाही. आणि दुसरा असा विषय की या पिकाला वेळ लागतो जास्त, म्हणजे 12 महिन्यातून फक्त एकदाच आपल्याला ते पीक घेता येतं. तर ते जरा विस्ताराने सांगा की तो किती महिन्याचं पीक असतं आणि कशी त्याची एकूणच लागवडीची प्रक्रिया असते. त्याला पाणी जास्त लागतो आणि तो 4 महिन्यामध्ये तयार होतो आणि कमी क्वांटिटीमध्ये तयार होतो, कारण की ते महागडा आहे म्हणून तो लोक कमी लावतात आणि कमी क्वांटिटी होती आणि याचा डिमांड वाढलेली आहे म्हणून हे भाव वाढ झालेली आहे. म्हणजे हा शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे. हो, चांगला शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे. मात्र अशी एक माहिती समोर येते की शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळत नव्हता म्हणून हे लागवड पण कमी केली, हे एक कारण आहे भाव वाढीचं. हो, लागवड कमी होती म्हणूनच भाव वाढलेत. आवक कमी आहे आणि डिमांड जास्त आहे म्हणून भाव वाढ झालेली आहे. आणि तो आंबेमोहर तांदूळ आता सध्या तरी एक्सपोर्टला पण सुरुवात झालेली आहे. म्हणजे जी तुम्हाला निर्यात बंदी भारत सरकारने उठवली त्याचा इम्पॅक्ट म्हणायचा थोडा? हो, थोडाफार इम्पॅक्ट त्याचा बी आहे, क्योंकि एक्सपोर्टला आंबेमोहरची मागणी आता चांगली झालेली आहे म्हणून थोडी भाव वाढला तो सहारा लागलेला आहे. साधारण कुठल्या देशामध्ये आंबेमोहरला जास्त मागणी होते? अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया. अशी माहिती मिळते की सौदी अरेबिया, बांगलादेश इकडे पण थोडी. सौदी अरेबिया थोडी जाते पण तिकडे जास्त बासमती जातो. आपलं बासमती पण 2 महिन्यात कमीत कमी 20 रुपये किलो वाढलेला आहे. बासमती जो 70 रुपये निघाला होता
तो आज 90 रुपये बासमती झालेला आहे. त्याची डिमांड सौदी अरब, दुबई, इराण, इराक इथे त्यांचे बासमती तांदूळ आणि त्यांच्या बॉइल्ड तांदूळ शेला बासमती याला म्हणतात, त्याची डिमांड चांगली आहे. बरं, गेल्या एक 2-3 वर्षाचं जर आपण सरासरी काढली तर किती भाव आंबेमोहरचा होता आणि आता यावर्षी सध्याची रेट काय आहे आणि भविष्यात किती वाढू शकतो? 2-3 वर्ष म्हणलं तर दुप्पट झालेलं आहे. 3 वर्षापूर्वी 6,062 रुपये भाव होते. आता कमीत कमी 13,000 रुपये भाव आहे. 13,000 रुपये भाव. हो, आणि वाढण्याची शक्यता? वाढण्याची शक्यता म्हणजे आता डिमांडवर आहे. आता एवढे महाग झाल्यावर थोडं लोक थांबतात, म्हणून वाढण्याची शक्यता जास्त काही सांगू शकतो नाही, तरी 10-20 रुपये वाढू शकतात. अजून हो म्हणजे 15,000 क्रॉस होऊ हो, शकतो? 15,000 क्रॉस होऊ शकतो. नक्कीच. हे झालं आंबेमोहरचं. तर बासमती तांदळाची पण किमती वाढत आहेत, तर त्याचं काय वेगळं कारण? बासमती किंमत वाढण्याचं कारण एक आहे एक्सपोर्टला भारताच्या तांदळाची चांगली डिमांड आहे आणि भारताचा तांदूळ एक्सपोर्टमध्ये चांगला पसंत केला जातो. इराण, इराक, सौदी अरब, अमेरिका. आता अमेरिकाने जे 18% आपल्यावर टॅक्स केला आहे, पहिले तो 50% पर्यंत होता, तो 18% केल्यावर अमेरिकेला पण आपला तांदूळ आता निर्यात सुरुवात झालेली आहे आणि चांगला व्यापार अमेरिकाबरोबर चालला आहे. आता 5100 टनचा व्यापार 2 दिवसापूर्वी अमेरिकाबरोबर करार झाला आहे आपला बासमतीचा. बरोबर. तर काही दिवसांपूर्वी म्हणजे या विषयाशी संबंधित आहे म्हणून विचारतो. काही दिवसापूर्वी चायनाने पण बासमतीचा दर्जा त्यांच्या तांदळाला मागितला होता, मात्र तो काही मिळाला नाही. तो मिळाला नाही, यामुळे देखील एक भारतीय तांदळाला म्हणजे बासमतीला एक दिलासा आहे. त्यांना मिळू शकणार पण नाही, कारण की भारत जे देश आहे ना, बासमती त्यांचेच पेटंट आहे. पेटंट होऊ शकला नाही ते वेगळी गोष्ट आहे, पण बासमती हे भारताचेच उत्पादन आहे. एक्झॅक्टली मला तेच सांगायचं. त्यांनी पेटंटसाठी मागणी केली होती काही वर्षांपूर्वी. तर नाही, त्यांना नाही मिळू शकत, कारण की ते पेटंट आपलं आहे. आपण काय कारणाने नाही घेऊ शकलो, पण पेटंट आपलं आहे. जे बासमती तांदूळचं उत्पादन आहे ना, ते आपले पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानचा देश वेगळा झालेला आहे. तिकडच्या प्रांताला फक्त आपलेच मधून जे भारतातून जे झालेलं तिथेच होतो. बाकी चायनाला बासमती उत्पादन होऊ शकत नाही. बासमतीचं काय असं वेगळं कारण आहे की किंमत वाढते? म्हणजे लोकांच्या आवडीस तो उतरतोय की आवडीच उतरतो. आणि आता सध्या काय रेडी टू ईट मध्ये प्रत्येक लोक काय घरी जेवण करण्यापेक्षा बिर्याणी, पुलाव आणि भात असे पसंत करतात. त्याची डिमांड वाढलेली आहे. आपण डोमेस्टिकमध्ये पण वाढलेली आहे. पुण्यामध्ये पण एक वेळेला एकही ज्या ठिकाणी बिर्याणी मिळायची नाही, आज कमीत कमी गल्ली गल्लीत 10 बिर्याणी हाऊस झालेले आहे. तर एक बिर्याणी हाऊसला जर तुम्ही एक कट्टा जर दररोज पकडला, तरी एक शहरमध्ये 20,000 10,000 कट्टे दररोज खपले जातात बिर्याणी, पुलाव. आता जे तांदूळ हे खातात बासमती किंवा आंबेमोहर, त्यांना याबद्दल माहिती असणारच. ते म्हणतील काय त्याबद्दल बोलताय. पण ज्या प्रेक्षकांना माहिती नाहीये बासमतीमध्ये काय खासियत आहे वेगळी, तर काय वेगळे पण सांगाल? बासमतीमध्ये काय असतो, बासमती एक वेगळी क्वालिटी आहे. ते आपण पुलाव करतो किंवा बिर्याणी करतो, तो फक्त बासमतीनेच होऊ शकतो, कारण की ते लांब असतो, सुवासिक असतो. आणि तो बासमती जो आहे आपण जेव्हा शिजवताना जे प्लेट असते, 1 किलो तांदूळमध्ये बाकी तांदळामध्ये समजा 6 किंवा 7 प्लेट बिर्याणी आला, तर बासमतीमध्ये 10 ते 12 प्लेट बिर्याणी येतो आणि लांबडा असतो, म्हणून लोक त्याला पसंत करतात. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न, बासमतीचे सध्याचे रेट काय आहेत आणि भविष्यात किती वाढू शकतात आणि पाठीमागे किती होते? बासमतीचे रेट सध्याचे 90 पासून 125 पर्यंत आहे आणि याचे पुढे 10 रुपये तर वाढू शकणार 100%. नक्की. तर हे होते जेठमलानीजी. त्यांनी आपल्याला आंबेमोहर आणि बासमती या तांदळाचे भाव अचानक का वाढले, कुठल्या गोष्टीचा परिणाम या भावावर झालेला आहे आणि भविष्यात किती वाढू शकतात, या सगळ्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि आपल्याला नव्याने या व्हिडिओमधून माहिती भेटली असेल तर तुम्ही लेट्सअप मराठीशी जोडले जा.